कल्याणमध्ये बुद्धभूमी फाउंडेशन आणि प्रशासन यांच्यातील जमिनीच्या वादावरून संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे। या प्रकरणात न्याय मिळावा आणि प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा या मागणीसाठी बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने केडीएमसी मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला आज राजकीय पाठिंबाही मिळू लागलाय। काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी आंदोलनस्थळी भेट देत बुद्धभूमी फाउंडेशनचे भंतेजी यांची भेट घेतली आणि आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी त्यांनी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने विचार करून न्याय तोडगा काढावा अशी मागणी केली। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की जमिनीच्या वादात फाउंडेशनवर अन्याय होत असून प्रशासनाने त्यांच्या बाजूने योग्य निर्णय घ्यावा। दरम्यान आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय। या प्रकरणामुळे कल्याणमधील राजकीय वातावरणही तापले असून पुढील घडामोडींवर सगळ्यांचेच लक्ष लागले। आज इथे बुद्धभूमी फाउंडेशन तर्फे जो आंदोलन सुरू आहे त्याचा आम्ही काँग्रेस पक्षातर्फे आमचे डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे आणि आम्ही समर्थन द्यायला आलो आहे। याचं कारण एवढंच, तुम्हाला माहिती असेल मागे मी स्टेटमेंट दिली होती की आमचा विरोध कारवाईला नाही, आमचा विरोध धर्मगुरूजींसोबत जो भूमिका त्यांनी मांडली, जे त्यांनी केलं त्याला आहे ते व्हायला नको होतं। जर पिंपळेश्वर मंदिराचं हे आउट ऑफ द वे जाऊन जागा उपलब्ध करून देऊ शकतात तर यांनी बुद्धभूमीसाठी पण जागा उपलब्ध करून द्यावी ही आमची काँग्रेस पक्षातर्फे मागणी आहे। पिंपळेश्वर मंदिरासाठी आपण जागा दिली त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत। आम्ही तुमचा आभार मानण्याची पुन्हा आम्हाला एकदा संधी आपण द्याल अशी आम्ही तुमच्याकडनं आशा बाळगतो। देवेंद्र फडणवीस जी आपण नक्कीच बुद्धभूमीसाठी ही जागा उपलब्ध करून द्याल अशी आमची मागणी आहे। विशाल वाघमारे, जनशक्ती, कल्याण।